नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET परीक्षेच्या अनुषंगाने आपण मागील काही व्हिडिओमध्ये बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याच्यावर चर्चा केली. आता आपण आजपासून मराठी भाषा 1 या संदर्भात चर्चा करणार आहोत. मराठी भाषा विषयाचे 30 प्रश्न विचारले जातात आणि या 30 प्रश्नांच्या अनुषंगाने मागील प्रश्नपत्रिकांचं जर आपण विश्लेषण केलं तर त्या विश्लेषणानुसार व्याकरणाचे 10 ते 12 प्रश्न असतात. शब्दसंपत्ती, त्याच्यामध्ये समानार्थी, विरुद्धार्थी आणि वाक्प्रचार याचे 5 ते 6 प्रश्न असतात. गद्य आणि पद्य उतारा आकलनावर 5 ते 6 प्रश्न असतात. भाषाशास्त्र आणि अध्यापनशास्त्रावर 4 ते 5 प्रश्न असतात आणि साहित्यिक घटकावर 2 ते 3 प्रश्न असतात. तर मराठी भाषा हा विषय जरी आपली मातृभाषा असली तरीसुद्धा हा विषय खूप महत्त्वाचा असतो आणि याच्यातली काठिण्य पातळी आणि अभ्यास जर व्यवस्थित केला तर आपण 30 पैकी 25 ते 27 प्रश्न सहज बरोबर काढू शकतो. म्हणून आपण आजपासून मराठी भाषा विषयाचे आपण सविस्तर व्हिडिओ पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरणाचं नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. परीक्षेसाठी आजच्या पहिल्या भागामध्ये आपण या उच्च वेटेज घटकाच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. तर आपण या संदर्भात सविस्तर पाहूया. आजच्या पहिल्या भागामध्ये आपण सर्वाधिक गुण मिळवून देणारा घटक म्हणजे शब्दांच्या जाती पाहणार आहोत आणि त्या शब्दांच्या जातीच्या अनुषंगाने आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. त्याच्यातला पहिला भाग आहे नाम. ज्या शब्दाने व्यक्ती, वस्तू, स्थळ किंवा भाव यांचा बोध होतो त्याला नाम म्हणतात. हे आपलं सर्वांना माहिती आहे. राम, पुस्तक, मुंबई, प्रामाणिकपणा ही उदाहरणे असली तरीसुद्धा यात नामाचे वेगवेगळे प्रकार आहेत, जसं सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. मग या संदर्भात जे प्रश्न येतात ते कसे येतात की शौर्य हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे. तर शौर्य हा भाव दर्शवणारा शब्द आहे म्हणून भाववाचक नाम ओळखलं जाईल. तर नामाचे जे सर्व प्रकार आहेत ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. सामान्य नाम काय, विशेष नाम आणि भाववाचक नाम याचं थोडक्यात आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. दुसरा भाग आहे सर्वनाम. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. जसं उदाहरणार्थ मी, तू, तो, ती, आपण, आम्ही असे काही शब्द वापरले जातात ते नामाऐवजी म्हणजे नावाऐवजी वापरले जातात. म्हणून अशा शब्दांना सर्वनाम असं म्हणतात. प्रश्नामध्ये नामाऐवजी आलेला शब्द आपल्याला ओळखायचा असतो. काही प्रश्न असे असतात, उदाहरणार्थ राम शाळेत गेला, तो अभ्यास करतो, येथे सर्वनाम कोणते, तर येथे सर्वनाम आहे तो. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. तिसरं शब्दांच्या जातीमध्ये आहे विशेषण. नाम आणि सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. आता आपल्याला माहिती आहे की विशेष जी माहिती सांगितली जाते वाक्यामध्ये त्या विशेष शब्दालाच विशेषण म्हणतात. जसं सुंदर फूल, हुशार विद्यार्थी, गोड आंबा. आता फूल आहे पण ते सुंदर आहे म्हणजे विशेषण सुंदर आहे. विद्यार्थी आहे पण तो हुशार आहे म्हणून हुशार हे विशेषण आहे. आंबा आहे पण तो गोड आहे म्हणून गोड हे विशेषण आहे. तर याच्यावरचे असेच प्रश्न येतात की गोड आंबा या वाक्यात विशेषण कोणते, गोड. तर अशा प्रकारे आपल्याला तयारी करणं गरजेचं असतं. नंतरची क्रियापद म्हणजे क्रिया दर्शवणाऱ्या शब्दाला क्रियापद म्हणतात. उदाहरणार्थ खेळतो, वाचतो, लिहितो, धावतो या ज्या काही क्रिया दर्शवल्या जातात त्या क्रिया दर्शवणाऱ्या शब्दालाच क्रियापद असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ सीमा पुस्तक वाचते, हे तर वाचते हे क्रियापद आहे. मग आज आपण जर विचार केला तर मुंबई हे कोणते नाम आहे असा आपल्याला जर प्रश्न विचारला तर ते विशेष नाम आहे. ते एक शहराचं नाव आहे, विशेष नाम आहे. ती शाळेत जाते या वाक्यात सर्वनाम कोणते, तर ते उत्तर आहे ती. उंच इमारत या शब्दामध्ये विशेषण कोणतं आहे, तर उंच. मुलगा धावतो मध्ये क्रियापद कोणता आहे, तर धावतो. तर परीक्षेच्या अनुषंगाने याच्यात ते 2-4 प्रश्न जे विचारले जातात त्याची थोडीशी काळजीपूर्वक आपण उजळणी करणं गरजेचं आहे. म्हणून नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद यांचे काही मागील आणि भविष्यात येणारे काही प्रश्न आपण घेणार आहोत. जसं शौर्य हा शब्द कोणत्या प्रकारचे नाम आहे, तर पर्याय दिलेले असतात वेगवेगळे पण योग्य उत्तर आहे त्याचं भाववाचक नाम. नंतर दुसरा प्रश्न आहे खालीलपैकी विशेष नाम ओळखा. तर इथे मुलगा, नदी, महाराष्ट्र आणि शहर असे 4 शब्द आहेत. तर महाराष्ट्र हे राज्याचं नाव आहे म्हणून विशेष नाम म्हणून आहे, म्हणून त्याला विशेष नाम ओळखलं जातं. तर याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र.
पुढचा आहे प्रश्न की सैनिकांचा ताफा या वाक्यातील ताफा हे कोणते नाम आहे? तर या ठिकाणी भाववाचक, समूहवाचक, विशेषनाम आणि सामान्य नाम असे पर्याय जरी असले तरी याचं योग्य उत्तर आहे समूहवाचक. कारण एक सैनिक नसून तर अनेक सैनिकांचा ताफा तयार होतो, म्हणून ताफा हा शब्द समूहवाचक नाम आहे. मुलगी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर मुलगी सामान्य नाम आहे. पर्याय आपण वेगवेगळे बघितले तर त्याचं उत्तर सामान्य नाम आहे. आता सर्वनामावर काही प्रश्न आपण पाहणार आहोत. जसं सीमा शाळेत जाते, ती रोज अभ्यास करते. या वाक्यामध्ये सर्वनाम कोणते? तर त्याचं उत्तर आहे ती. खालीलपैकी पुरुषवाचक सर्वनाम कोणते? तर आम्ही, तो, ती, हे. या ठिकाणी आपल्याला पुरुषवाचक सर्वनाम दिसतंय तो. तुम्ही हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? तर तुम्ही हे द्वितीय पुरुष सर्वनाम आहे. हे आपल्या सर्वांना समजावं म्हणून या ठिकाणी उत्तर आहे द्वितीय पुरुष. मी शिक्षक आहे या वाक्यातील सर्वनाम ओळखा. तर इथे मी हा शब्द जो आहे तो सर्वनाम आहे. आता विशेषणाचे काही प्रश्न आपण पाहणार आहोत. सुंदर फूलमध्ये विशेषण कोणते? तर सुंदर हा शब्द आहे. 5 विद्यार्थी या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता? तर याच्यात विशेषणाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत जसं गुणवाचक, संख्यावाचक, सार्वनामिक, अव्यय. तर 5 ही संख्या दर्शवतात म्हणून 5 विद्यार्थी म्हणून संख्यावाचक आहे. हुशार मुलगा या वाक्यातील विशेषण ओळखा. तर याचे योग्य उत्तर आहे हुशार. माझे पुस्तकमधील माझे हे कोणते विशेषण आहे? तर ते आहे सार्वनामिक. क्रियापदाचे काही आपण प्रश्न पाहणार आहोत. जसं राम क्रिकेट खेळतो या वाक्यातील क्रियापद कोणतं? तर खेळण्याची क्रिया दर्शवतो म्हणून खेळतो हे क्रियापद आहे. आई स्वयंपाक करते या वाक्यात क्रियापद आहे करते. खालीलपैकी क्रियापद कोणते? धावणे, धावतो, धावणारा, धाव. असे संदिग्ध प्रश्न येतात आणि याच्यामध्ये आपण नेमकं आपले गफलत होतो. तर प्रत्यक्ष क्रियापद आहे धावतो. पूर्ण क्रिया या ठिकाणी दिसते म्हणून धावतो. विद्यार्थी अभ्यास करतात या वाक्यातील क्रियापद कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे करतात. तर आपण थोडंसं फास्ट रिव्हिजन जर करायचं म्हटलं तर व्यक्ती, वस्तू, स्थळ आणि भाव यांचा ज्याच्याने बोध होतो त्याला नाम म्हणतात. नामाऐवजी येणारा दुसरा जो शब्द असतो त्याला सर्वनाम म्हणतात. नामाची विशेषता सांगणारा शब्द असतो त्याला विशेषण म्हणतात. आणि क्रिया दर्शवणारा शब्द जो असतो त्याला क्रियापद म्हणतात. तर अशा प्रकारे आपण आज या भागामध्ये नाम, विशेषण, सर्वनाम आणि क्रियापदे महत्त्वपूर्ण 4 शब्दांच्या जातीचा अभ्यास केला. पुढील भागामध्ये आपण लिंग, वचन, विभक्ती आणि काळ यांचा अभ्यास सविस्तर करणार आहोत. आतापर्यंत आपण व्हिडिओ पाहिला असेल, आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर सबस्क्राईब पण करा आणि चॅनलवर आपल्या मित्रांसोबत शेअर पण करा. आपल्या सर्वांना परीक्षेच्या या तयारीसाठी मनापासून शुभेच्छा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.